सार्वजनिक काका सार्वजनिक सभेचे मुख्य संस्थापक आणि आधारस्तंभ म्हणून सार्वजनिक काकांची ओळख महाराष्ट्राला आहे. गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका होय. त्यांचा जन्म 9 एप्रिल 1828 रोजी साताऱ्यात झाला. नोकरीनिमित्त ते पुण्यात गेले, मात्र त्यांना थोड्याच दिवसात नोकरी सोडावी लागली. पुढील शिक्षण पुण्यातच घेऊन त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सांभाळत त्यांनी सामाजिक कार्यातही लक्ष घालण्यास सुरुवात केली. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र सरकारच्या दबावामुळे कोणीही घेत नव्हते, मात्र मोठ्या उमेदीने सार्वजनिक काकांनी ते घेतले. भारतात राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी पुणे येथे सनदशीर मार्गाने कार्य करणारी सार्वजनिक सभा औंधचे श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली 1870 मध्ये स्थापन झाली. त्यात मुख्य सहभाग सार्वजनिक काकांचाच होता. न्यायमूर्ती रानडे व सार्वजनिक काका यांनी सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूप दिले. सनदशीर राजकारण करत जनतेत जागृती व त्यांना संघटित करण्याचे कार्य त्यांनी केले. या सभेमार्फत जनतेच्या अडीअडचणी समजावून घेऊन सरकारपर्यंत पोहोचवण्याचे कार्य काकांनी हाती घेतले. या सभेमार्फत वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी त्याचा फार फायदा झाला. 1876-77 मधील दुष्काळाचा महाराष्ट्रातील जनतेला जबरदस्त फटका बसला. सरकारने कोणत्याही प्रकारची मदत जनतेला केली नाही. सार्वजनिक काकांनी सार्वजनिक सभेमार्फत दुष्काळग्रस्त लोकांना भरीव मदत केली. त्यांनी ब्रिटिश सम्राज्ञीकडे भारतीयांना सामाजिक व राजकीय दर्जा द्यावा, स्वावलंबी बनवणारे शिक्षण द्यावे, राजकीय हक्क द्यावे अशी मागणी केली. देशाच्या उन्नतीसाठी लघुउद्योगाचा आग्रह त्यांनी धरला होता. त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. स्वदेशीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. ठिकठिकाणी स्वदेशी मालाची दुकाने काढली. वृत्तपत्र स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते होते. हिंदू धर्मातील जातीभेदाला त्यांचा विरोध होता. रेल्वे उतारूंचे प्रश्न, संस्थानिकांचे अधिकार, राज्यातील दंगे याबाबत त्यांनी सरकारला सल्ले देऊन लोकहिताचे कार्य केले. सार्वजनिक सभा ही जरी राजकीय संस्था असली तरी सामाजिक सुधारणेतील त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सार्वजनिक काकांचा मृत्यू इसवी सन 25 जुलै 1880 रोजी झाला.